नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मुळात कॅन्सर कसा होतो, त्याची उपचार पद्धती काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर मुकुल घारोटे. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. डॉक्टर मुकुल यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मुकुल यांनी अहमदाबादमधील प्रसिद्ध अशा द गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून ऑन्कोलॉजीमध्ये DM ही पदवी प्राप्त केलेली आहे. तर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांनी लिहिलेलं संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी केलेलं संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वक्ता म्हणून डॉक्टर मुकुल हे प्रसिद्ध आहेत. त्यांनी फुफ्फुसांचा कर्करोग, प्रोस्टेट कॅन्सर, ल्युकेमिया आणि लिम्फोमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध सुद्धा सादर केलेले आहेत. त्यांनी JCRI अहमदाबाद येथे स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर, ल्युकेमिया आणि लिम्फोमा यावरील अनेक क्लिनिकल ट्रायल्स ज्या आहेत, चाचण्या आहेत आणि अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी सहअन्वेषक म्हणून सहभाग सुद्धा नोंदवलेला आहे. तर नाशिक इथं मुक्ता कॅन्सर क्लिनिक ही त्यांची कॅन्सर केअर सेंटर संस्था आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण जेव्हा कर्करोगाची व्याख्या किंवा कर्करोग म्हणजे काय, तर आपल्याला एवढंच माहिती आहे की कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ. पण डॉक्टर, पेशींची अनियंत्रित वाढ की त्या पलीकडेही जास्त कॅन्सरबद्दल सांगता येईल? पेशींची अनियंत्रित वाढ तर असतेच, परत पेशी या विभाजन पावताना त्यांना चेकिंग केलं जातं. यामध्ये 2 जिनोमचे चेकिंग होतं. त्याला आम्ही गार्डियन ऑफ जिनोम म्हणतात, म्हणजे जनुकीय घटकांचे द्वारपाल. तर याच्यापैकी RB आणि P53 असे 2 जीन्स असतात. या 2 जिनीमध्ये पण जनुकीय घटकांमध्ये फरक पडला की या विभाजन जे आहे ते अनियंत्रित होत जातं. परत एक पेशींपासून आपलं अख्खं शरीर बनलेलं आहे. आईच्या गर्भात एक पेशी म्हणून आपण जन्म घेतो, 9 महिन्यात अख्खं शरीर घेऊन बाहेर येतो. तसंच या प्रत्येक पेशींना एका ऑर्गनमधनं म्हणजे एका अवयवातून दुसऱ्या अवयवामध्ये कसं जायचं हे देखील त्यांना कळून जातं. तर या पेशी नुसत्या बंडखोर आहेत आणि अनियंत्रित आहेत, असं दोन्हीही आहे. म्हणून हा कॅन्सर उपचाराला थोडा जटिल, कठीण, पण जर लवकर निदान झालं अर्ली स्टेजमध्ये हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. अच्छा डॉक्टर, या कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्या प्रकारांविषयी जरा सांगा. हो, जसं मी थोडंसं सांगेन की आपण जसं आईच्या गर्भात जन्म घेतो त्याच्यानंतर जो गर्भ असतो हा 3 याच्यात विभाजला जातो. एक असतो एपिथिलियम, एक असतो मिझेनकाइम आणि एक असतं एंडोथिलियम, म्हणजे बाह्यरंग, मध्यरंग आणि अंतरंग. तर बाह्यरंगाचे एपिथिलियमचे कार्सिनोमास, याला आम्ही कार्सिनोमा असं म्हणतो. विविध प्रकारचे कार्सिनोमाज असतात, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, अडिनो कार्सिनोमा किंवा बाकी. आणि मध्य जे रंग असतो त्याच्यामध्ये मिझेनकायमल ट्यूमर, म्हणजे मिझेनकायमल म्हणजे जसं हाडांचा कर्करोग किंवा मांसपेशींचा कर्करोग ज्याला आम्ही सार्कोमा असं म्हणतो. आणि एंडोथिलियमचा कर्करोग जो असतो, ज्यात बरेचशा वेळेला लिम्फोमाज, ल्युकेमियाज किंवा बोन मॅरोचे जे कर्करोग असतात ते देखील याच्यात गणल्या जातात. तर असे हे 3 प्रकारचे मुख्य ढोबळमानाने या 3 याच्यात कर्करोगाला विभाजित करण्यात आलेलं आहे. तसे कर्करोगाचे 5000 प्रकारचे रोग हे कर्करोगामध्ये मोडल्या जातात. अच्छा डॉक्टर मुकुल, जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो किंवा शरीरात कुठल्या विशिष्ट जंतूंचा शिरकाव होतो किंवा समजा आता कर्करोगाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कर्करोगाची लागण जेव्हा होते तेव्हा आपलं शरीर काही ना काहीतरी संकेत देतं. मुळात लक्षणं आपल्याला समजतात, तर ती काय सर्वसाधारण लक्षणं आहेत? तर कुठेही शरीरामध्ये, मग ती गळ्यामध्ये असो किंवा छातीमध्ये असो, जर कुठली न दुखणारी गाठ असेल आणि ती बऱ्याच म्हणजे 2-3 महिन्यापासून जर ती वाढत असेल तर ती गाठ ही कर्करोगाची असू शकते. सगळ्याच गाठी काही कर्करोगाच्या नसतात, पण बरेचदा हा सैतान दबक्या पावलांनी येतो आणि म्हणून न दुखणारी गाठ ही तपासून बघितली पाहिजे. दुखणारी गाठ एखाद्या वेळेस पस किंवा ॲप्सेस असू शकतो, ज्याच्यावरती अँटीबायोटिक देऊन बरं केलं जाऊ शकतं, पण न दुखणारी गाठ ही नेहमी त्याची चाचणी केली पाहिजे. अच्छा डॉक्टर, अनुवंशिकता या गोष्टीचा विचार केला तर कॅन्सर हा हेरिडिटरी असणं किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर पुढच्या पिढीला होण्याची शक्यता असणं, यात कितपत तथ्य आहे? ही शक्यता कितपत आपल्याला लक्षात घेतली पाहिजे? थँकफुली हा कर्करोग अनुवांशिक नसतो, पण अनुवांशिकता कधी तपासली पाहिजे तर जर एका घरामध्ये 2 किंवा 3 व्यक्ती या ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सर
किंवा कोलॉन कॅन्सर म्हणजेच आतड्यांचा कर्करोग यांनी जर ग्रसित असेल तर त्या घराण्यांनी टेस्ट करून घेतल्या पाहिजे, ज्याला आम्ही हेरिडिटरी जीन कॅन्सर पॅनल म्हणतो. आणि त्या पॅनलमध्ये जर ते विशिष्ट जनुकीय घटक असतील तर त्या घराण्यामध्ये अनुवंशिकतेचा चान्स असू शकतो. आता अनुवंशिकता जरी सिद्ध झाली तरी त्यांना कर्करोग होईलच का असं काही नक्की नाही, पण त्या व्यक्तींनी त्यांच्या तपासणी नियमित दर वर्षाला मॅमोग्राफी म्हणा किंवा पॅप्समियर म्हणा किंवा सोनोग्राफी म्हणा किंवा कोलॉनोस्कोपी म्हणा, एंडोस्कोपी ही करावी असं आमचं सायन्स सांगतं. सगळ्यांनाच अनुवंशिकता असते असं नाही आहे, किंवा एक व्यक्ती जर ग्रसित असेल तर त्या घराण्यात अनुवंशिकता असेलच असं नक्की नाही. पुरुषांमध्ये जर स्तनाचा कर्करोग झाला असेल कुठल्या घराण्यामध्ये तर त्या घराण्यांनी अनुवंशिकता चेक करावी, किंवा एखाद्या स्त्रीला दोन्ही स्तनामध्ये जर कर्करोग झाला, ज्याला आम्ही बायलॅटरल ब्रेस्ट कॅन्सर डिसीज म्हणतो, तर त्या घराण्यामध्ये पण कदाचित अनुवंशिकता असू शकते. अच्छा डॉक्टर, हल्ली आता आपण भारताच्या बाबतीतच विचार केला गेला तर भारतात सुद्धा कर्करोगाचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. आणि जर भारताचा विचार केला गेला तर मला विशेषतः हे विचारायचं की भारतीयांमध्ये स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कर्करोगाचं प्रमाण साधारणतः किती आहे? जसं तुम्ही म्हणालात तसं भारतामध्ये आणि अख्ख्या जगामध्ये कर्करोगाचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे. पुरुषांमध्ये पण कर्करोग होतो आणि स्त्रियांमध्ये पण कर्करोग होतो. दोघांमध्ये मात्र भिन्न प्रकारचे कर्करोग होतात. स्त्रियांमध्ये सगळ्यात कॉमन हा ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भमुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग हा प्रामुख्याने असतो. तर पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग म्हणजे हेड अँड नेक कार्सिनोमा किंवा फुफ्फुसाचा कर्करोग जसं लंग कॅन्सर हे जास्त प्रमाणात होत आहेत. त्याचं जर प्रमाण म्हणाल तर ते अजूनही कमी आहे, असं खूप जास्त नाही आहे, पण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. जवळपास 7.3 मिलियन केसेस मागच्या वर्षी आपल्या एकट्या भारतामध्ये होत्या. भारत हा कदाचित 2025पर्यंत कॅन्सर कॅपिटल होऊ शकतो अशी भीती आहे. म्हणूनही कर्करोगाची जागरूकता ही असणं आता काळाची गरज आहे. अच्छा डॉक्टर, यात आणखी एक चिंतेची बाब अशी म्हणावी लागेल की लहान मुलांमध्ये सुद्धा कर्करोगाचं प्रमाण खूप वाढताना दिसतं आहे, विशेषतः ब्लड कॅन्सर किंवा मेंदूशी संबंधित कुठले कॅन्सर असो, तर याबद्दल काय सांगता येईल? बरोबर. 2 दिवसाआधीच इंटरनॅशनल चाइल्डहूड कॅन्सर डे झाला. तर बालकांमध्ये पण लहान मुलांमध्ये पण कर्करोग वाढत आहे आणि प्रामुख्याने ब्लड कॅन्सर म्हणजेच मॅरोचा कॅन्सर आणि लिम्फोमा हे आजार प्रामुख्याने होत असतात. लहान मुलांमधला जो कर्करोग आहे त्याचा उपचार थोडा प्रदीर्घ काळासाठी करावा लागतो, पण तो पूर्णपणे बरा होतो. नुकताच भारताने केलेल्या चाचणीमध्ये किमेरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल थेरपी म्हणजे कार-टी सेल थेरपी ही आपल्या भारतामध्ये डेव्हलप झालेली आहे आणि त्याचा पहिला पेशंट पूर्णपणे बरा झालेला आहे. लहान मुलांमध्ये देखील कार-टी सेल थेरपीचा वापर करू शकतो आणि या कार-टी सेल थेरपीने जवळजवळ 100% हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकेल. नक्कीच डॉक्टर, ही खरं तर चांगली बाब आपण झाली आहे किंवा ही चांगली उत्क्रांती झाली आहे कॅन्सरच्या निदानाबाबतच्या चाचण्यांमध्ये असं म्हणूया. पण जेव्हा स्क्रीनिंगचा विषय निघतो आहे तेव्हा आपल्या देशामध्ये कर्करोगासंबंधित स्क्रीनिंगसाठी याचे काही उपक्रम आहेत का? हो आहे. नॅशनल कॅन्सर कंट्रोल प्रोग्राम म्हणून एक प्रोग्राम आहे आणि त्या अंतर्गत भारतामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या जसं की पॅप्समियर टेस्ट जी गर्भमुखाच्या कर्करोगासाठी स्क्रीनिंग टेस्ट आहे आणि मॅमोग्राफीची टेस्ट जी ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्क्रीनिंग टेस्ट आहे ती केल्या जात आहे. प्लस वॅक्सिन्स आता सध्या आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट स्वतः आता सिरियसली घेते आहे सर्वायकल कॅन्सरला वॅक्सिनेट करण्यासाठी. आणि वॅक्सिननी गर्भमुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसमुळे जो होणारा कर्करोग आहे त्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते. नक्कीच डॉक्टर मुकुल, आधी कर्करोग झाला की त्यासंबंधीचे उपचार म्हणजे केवळ केमोथेरपी एवढीच काय ती सगळ्यांना माहीत होती. मात्र आता उपचारांच्या बाबतीत सुद्धा खूप आधुनिकता आलेली आहे. अनेक आधुनिक उपचार पद्धती कॅन्सर विरुद्ध आपल्याकडे आहेत, तर त्याबद्दल काय सांगता येईल? हे युग म्हणाल तर माहितीचं युग आहे. तर आता आपल्याला कॅन्सरबद्दलही भरपूर माहिती मिळते आहे. माहिती म्हणजे कशी, तर हा कर्करोग कशामुळे वाढतो आहे, कुठला असा घटक आहे की ज्या घटकामुळे या कर्करोगाला चालना मिळते आहे. तो जर घटक आपल्याला कळला तर त्या घटकाविरुद्ध आपल्याला टार्गेटेड किमोथेरपी म्हणजे फक्त त्याच पेशींना ज्याच्यामध्ये हा घटक आहे त्या पेशींवरतीच काम करणारी अशी टार्गेटेड थेरपी म्हणजे एका क्रूज मिसाईलसारखं त्याच फक्त भागावरती ती काम करते, बाकीच्या पेशींना त्रास देत नाही
आणि त्याच्यामुळे किमोथेरपीने होणारे जे दुष्परिणाम होतात ते या टार्गेटेड थेरपीने होत नाही आहेत. तर अशा या माहितीच्या युगामध्ये आपण ही माहिती काढू शकतो की या कर्करोगाला कशामुळे चालना मिळालेली आहे आणि त्या अनुरूप आपण त्यांना इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स देऊ शकतो जे फक्त त्या पेशींवरती काम करतं. दुसरं इम्युनोथेरपी म्हणजे आपल्याच बॉडीचे डिफेन्स सेल्स, संरक्षण पेशी या आपण अशा प्रकारे विकसित करू शकतो की त्या पेशीच त्या आजाराला मारून टाकतील. म्हणजे आपलं बॉडी स्वतःच्या आजाराला मारू शकण्यास सक्षम होईल अशा प्रकारचे पण औषधं आता झालेली आहे. त्यांच्यावरची चाचणी पण झालेली आहे आणि ते आम्ही नियमितपणे देतो. फक्त तेच आहे की त्याच्यासाठी काही घटक असतात, ते घटक आम्हाला तपासून बघावे लागतात. अच्छा डॉक्टर, साधारणतः एखाद्या कुठल्याही रोगाच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारांचा कालावधी बघितला तर त्या कालावधीच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? मला असं वाटतं की रुग्णाच्या रिकव्हरी सिस्टमवर सुद्धा हे कुठेतरी अवलंबून असावं. रिकव्हरी सिस्टीमपेक्षाही कर्करोगाचा स्टेज म्हणजे तो कुठल्या टप्प्यामध्ये आहे. कर्करोग हा 4 टप्प्यांमध्ये ढोबळमानाने गणला जातो. टप्पा 1, टप्पा 2, 3 आणि 4. 1 आणि 2 हा जनरली सर्जरीनी बरा होऊन जातो. सर्जरीनंतर काही केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीची गरज लागू शकते, किरणांची गरज लागू शकतं, पण उपचार हा साधारणतः 6 महिन्यात कंप्लीट होऊन जातो साधारणतः. स्टेज 3 आणि स्टेज 4मध्ये थोडा प्रदीर्घ काळासाठी आपल्याला उपचार करावा लागू शकतो. नंतर कर्करोगाच्या प्रकारानुसार पण त्याची लिमिट असते. म्हणजे आता जसं रक्ताचा कर्करोग जर असेल तर त्याला उपचार करायला आपल्याला 2 वर्षापर्यंत ट्रीटमेंट घ्यावी लागते, पण 2 वर्षाच्या अंती हा आजार बरा होऊन जातो. तर अशा प्रकारे कर्करोगाच्या प्रकार, त्याचे स्टेज, त्याचा ग्रेड काय आहे यानुसार त्याची ट्रीटमेंट देखील विभिन्न प्रकारे केल्या जातात. साधारणतः 6 महिन्यात ट्रीटमेंट होऊन जाते. अच्छा, नक्कीच. तर डॉक्टर मुकुल यांच्याकडनं आपण कर्करोगासंबंधी आणखी आपल्या मनात काही गैरसमज आहेत ते सुद्धा आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर मुकुल त्याची उत्तरं देतील, ते दूर करतील. मात्र त्याआधी छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. कर्करोगाविषयी जनजागृतीपर हा सामचा कार्यक्रम आहे. डॉक्टर मुकुल आपल्यासोबत आहेत, हेमॅटॉलॉजिस्ट आणि मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट. डॉक्टर मुकुल, ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आता यानंतर आपण जरा कॅन्सरविषयीच्या गैरसमज किंवा समजुतींकडे येऊया. बऱ्याच एक समजूत फार महत्त्वाची आहे की कॅन्सर हा कधीच बरा होऊ शकत नाही. कॅन्सर इज इक्वल टू मृत्यू किंवा डेथ अशीच संकल्पना जी आहे ती किंवा अशी भीती लोकांच्या मनात आहे. कॅन्सरची व्याख्या ही मृत्यूबरोबरच केली जाते, तर म्हणजे तुलना ही मृत्यूबरोबरच केली जाते. तर त्याविषयी काय सांगाल? नाही, हे आता आजच्या काळामध्ये हे बरोबर नाही आहे. टप्पा 1 आणि टप्पा 2 मधले कॅन्सर हे 90% बरे होतात आहे आणि 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये पण बरं होण्याचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. ऑलमोस्ट 3ऱ्या टप्प्याचे 60% हे आजार बरे होतात आहे. तर 4थ्या टक्क्यांमध्ये उपचार आपल्याला प्रदीर्घ किंवा आयुष्यभर घ्यावा लागतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा कंट्रोल हा आलेला आहे आणि लवकरच आपल्याला कर्करोगावरती उपचारही मिळतील. ज्या प्रकारे रिसर्च सुरू आहे त्या प्रकारे हे नक्कीच लवकरच तो दिवस उजळेल. तुमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा तुम्ही त्यांना उपचारांबरोबरच तुम्ही वेगळं एक भावनिक उपचारसुद्धा त्यांच्यावर करता आणि आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी कवितासुद्धा करता. तर त्यापैकी काही कविता आम्हाला नक्कीच आमच्या या शोवर ऐकायला आवडतील. ज्या दिवशी मी कर्करोग या आजाराला वरती रिसर्च किंवा त्यावरती PhD ज्याला DM प्रोग्राम म्हणतात ते जेव्हा मी विषय घेतला त्यावेळेसच मला एक कविता सुचली. ती कविता मी म्हणू इच्छितो. रोज पाहतो मी चोहीकडे क्लेश, रोज पाहतो मी चोहीकडे क्लेश, वेदनांच्या प्रवाहात वाहणारं जीवन नामशेष. राहतो कुठे सौख्याचा लवलेश, दुमंगलेल्या आयुष्याची हरवलेली जीवनरेष. रोज पाहतो मी चोहीकडे क्लेश, रोज म्हणतो देवा पुरे हा क्लेश. आयुष्याच्या उंबरठ्याला विकाराची ठेच, असू दे चेतनेचे उरलेले अपुरे अवशेष. मित्रा विखुरलेल्या आयुष्याची सुखे तितकी वेच, रोज म्हणतो देवा नको तो क्लेश. असावे निरोगी व्यक्ती आणि त्यांचे जीवन विशेष, कर कमलावर असू दे लांब जीवनरेष. आयुष्याला नेसो फक्त सौख्याचा वेश, रोज म्हणतो देवा नको देऊ तो क्लेश. दैवी उत्तराने केला मनात अचानक प्रवेश, मी नाही देत कुणाला क्लेश. मनुष्य स्वयं कोडतोय स्वकीय जीवनरेष, देऊन व्यसन व्याधीला आपसुकच प्रवेश. मी नाही देत कुणाला क्लेश, मी नाही देत कुणाला क्लेश. तर आपल्या सवयीच आपल्याला नडतात हे या कवितेतून कळतं आहे. जसं सिगरेट स्मोकिंग, बिडी, जर्दा किंवा कुठल्याही प्रकारच्या तंबाखूच्या सेवनाने
हा आजार वाढत चाललेला आहे. आपली सवयीवरती आपल्याला नियंत्रण असणं हे या काळाची गरज आहे. कलियुगात आपल्याला आपल्यावरती नियंत्रण हवं आहे, दुसऱ्यांवरच्या नियंत्रणाची आपण चिंता करू नये. वा डॉक्टर, खूप म्हणजे अगदी कर्करुग्णांसाठी तितकीच प्रेरणा देणारं आणि तितकीच त्यांना भावनिक साथ घालणारं, भावनिक आवाहन करणारी कविता आहे तुमची. खूप खूप आभार तुमचे. खरं तर ही कविता आमच्या शोवर तुम्ही ऐकवली त्याबद्दल. पण याही पुढे मला असं जाऊन विचारायचं आहे की एखाद्या कर्करुग्णाकडे बघण्याचा किंवा एखाद्या कॅन्सर पेशंटकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो फार वेगळा आहे. अलीकडेही त्यांना प्रश्नचिन्हार्थ म्हणजे प्रश्नार्थक नजरेने बघितलं जातं त्यांच्याकडे, किंवा अगदी वाईट टाकल्यासारखी सुद्धा वागणूक दिली जाते. तर त्याविषयी काय सांगा? अगदी बरोबर. हा प्रश्न आपल्या समाजाचा आजचा नाही, जुना आहे. पूर्वीच्या काळी बघाल तर कुष्ठरोगांना आपण त्या प्रकारे बघायचो. तर याच्यात असं आहे की समज आणि गैरसमजामध्ये गैरसमज हे जास्त प्रचलित होतात आहे समाजामध्ये, की हा कर्करोग हा संसर्गजन्य आहे. तर माझं सांगायचं आहे की कर्करोग हा मुळीच संसर्गजन्य नाही. हा एकमेव असा रोग असेल कदाचित की ज्याच्यात संसर्गजन्यता नाहीच मुळी. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांसोबत राहणं किंवा त्याच्या ताटात जरी कुणाला, म्हणजे जसं मुलगा आई किंवा हे जर एका ताटात जरी जेवत असतील तर त्यांनी काही कुणाला धोका नाही आहे. हा कर्करोग काही स्प्रेड होत नाही कशानेच. दुसरं, समाजाला हे समजलं पाहिजे की हा आजार वाढत चाललेला आहे. काल दुसऱ्याला झाला, आज कदाचित आपल्याला होईल. म्हणूनही आपण या रोगाकडे किंवा या आजाराने ग्रसित असणाऱ्या रुग्णाला नेहमी बळ द्यायचा प्रयत्न करायचा. त्याचं बळ काढायचं करायचं नाही, असं जरासंध बनायचं नाही की त्याचं बळ जर आहे तर ते अर्ध करून टाकणं हे काही बरोबर मला वाटत नाही. एक कविता आहे याच्यावरती, मी ब्रेस्ट कॅन्सरच्या जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी बनवलेली आहे. लढेन मी जिंकेन मी, ममतेचे प्रतीक ग्रसित झाले जरी, तरी भीती नाही बाळगेन जराई, घराला सावरणारी प्रसंगी शूर मी, लढेन मी जिंकेन मी, तानुल्यांची मी आई, त्यांच्या सौख्यात असेन मी सदाही, त्याकरता मी नवयुग हिरकणी, लढेन मी जिंकेन मी, लढेन मी जिंकेन मी, आई बाबांची मजवर पुण्याई, देईन बळ लढण्यासही लढाई, त्याकरता हे युद्ध घेईन हाती, लढेन मी जिंकेन मी, लढेन मी जिंकेन मी, केशलटांची देईल आहुती, शरीराला ताण येईल जरा काही, जिंकण्याची मी करेल पूर्ण तयारी, लढेन मी जिंकेन मी, लढेन मी जिंकेन मी. कॅन्सरग्रस्तांच्या कुटुंबाचा जो रोल आहे हा फार महत्त्वाचा असतो. तर त्या परिवारांना किंवा त्या कुटुंबांना, अशी कुटुंब जी कॅन्सरग्रस्त आहेत, त्यांना काय भावनिक साथ घालाल? त्यांनी या लढ्यामध्ये त्यांच्या आप्तियांचा साथ द्यावा, त्यांच्यासोबत त्यांनी नेहमी असावं. बरेचदा आज आपण बघतोय की या युगामध्ये सगळेजण पैशासाठी म्हणा किंवा बाकी गोष्टींसाठी ते चुकत नाही, पण त्यासाठी ते सगळेजण घरातून बाहेर निघतात. आणि घरात जर कुठला वृद्ध व्यक्ती जर ग्रसित असेल तर त्याला बघण्यासाठी किंवा त्याला तुमच्या घरी परत आणण्यासाठी किंवा त्यांना तुमची गरज आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. नुसता उपचार करून हा आजार बरा होत नाही, तर याला तुम्हाला त्यांच्यासोबत मानसिक बळ वाढवण्यासाठी सुद्धा, त्यांच्या पाठीवरती हात ठेवण्यासाठी किंवा खांद्यावर हात ठेवून की ओ बाबा तुम्ही निघाल याच्यातून, हे जरी शब्द वापरले ना तरी त्यांच्यामध्ये अगदी बळ येतं. आणि हा आजार मी बघितला आहे की जे सगळ्या फॅमिलीसोबत राहतात आणि ज्यांना मानसिकसुद्धा सपोर्ट असेल तर ते या आजाराला आरामात मात करून जिंकतात, हे मी बघितलेलं आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये. वा डॉक्टर, तुम्ही आतापर्यंत अनेकांना कॅन्सरग्रस्तांना उपचार दिलेले आहेत. तुमचं स्वतःचं सुद्धा नाशिकमध्ये कॅन्सर क्युअर सेंटर आहे. तर मला एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे उपचार वगैरे तर आहेतच, म्हणजे उपचार पद्धती आहेत, त्यात आधुनिकतासुद्धा आलेली आहेत. जीवनमान उंचावणारी सुद्धा काही उपचार पद्धती आहेत. पण या सगळ्यांच्या पलीकडे एका कॅन्सरग्रस्त पेशंटसाठी त्याने स्वतः खंबीरपणे उभं राहणं किती महत्त्वाचं आहे? अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शेवटी मन आणि शरीर हे एक रूप आहे. तुमचं मन जर लढण्यास तयार असेल तर तुमचं शरीर हे लढतंच. याच्यात एक सायंटिफिक पण आहे, याला एन्डॉर्फिन्स असं म्हणतात. तुम्ही बघाल तर जे नेहमी खेळाडू असतात किंवा जे सिने नट आहेत, जे नेहमी जिम करतात किंवा जे नेहमी आनंदी राहतात, त्यांच्यातला जो कर्करोग होतो आहे तो बरा होऊन जातो.
आणि बरेचदा जे आपले नॉर्मल असतात आणि चिंतित असतात किंवा ग्रसित असल्यामुळे सतत चिंता करत असतात, घरात राहतात, मेहनत करत नाही किंवा व्यायाम करत नाही, त्या व्यक्तींना मात्र हा आजार फार त्रास देतो. तर मी हेच म्हणेल की जे ग्रसित झाले असतील त्यांनी आपल्या मनावरती निश्चय करावा की मी या आजारातून बरा होऊन दाखवीन आणि ते होतील. यावरती एक कविता पण आहे, निर्धार जीवनाचा अखंड राही. ग्रसित झाली तनुही परी मनावरना भीती काही, मात करण्यास तत्पर हे निर्धार जीवनाचा अखंड राही. वेदनांनी थैमान घातले तरी जिद्द ती सुटेना जराही, वेदनांशी संगत करू निर्धार जीवनाचा अखंड राही. क्षयबद्ध झाली कायाही तरी निरोगी मन स्वप्न पाही, अक्षय असावी ही लढाई निर्धार जीवनाचा अखंड राही. मृत्यू जरी भासे शेजारी उरी चेतना लक्षावधी राही, अमर्त्य असेली झुंज न्यारी निर्धार जीवनाचा अखंड राही. निर्धार जीवनाचा अखंड राही. तर हा जीवनाचा जो निर्धार आहे ना तो अखंड ठेवा, हा आजार आपोआप तुम्हाला सोडून चालला जाईल. वा वा, खूप सुंदर. खरं तर डॉक्टर मुकुल यांनी कवितांच्या माध्यमातून खरं तर सगळ्या कॅन्सरग्रस्त पेशंट्सची आणि त्यांच्या कुटुंबाची सुद्धा त्यांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारची ताकद त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा डॉक्टरांनी ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, जे काही आवाहन, भावनिक आवाहन केलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. आणि तुम्हाला सुद्धा जर काही शंका कुशंका असतील तर स्क्रीनवर जे नंबर दिले ते नंबर नोट डाऊन करून घ्या. तुम्ही डॉक्टर मुकुल यांना सुद्धा भेटू शकता आणि त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडनं उपचार करून कॅन्सरपासून तुमचं जीवन अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकता. डॉक्टर मुकुल, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचं. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.